नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक राजकीय बातमी आहे. शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर एकाच व्यासपीठावर येणार आहेत. मुंबईमध्ये वांद्रे इथं संविधान निर्धार सभेसाठी हे दोन्ही नेते उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4 वाजता वांद्रे या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत आहेत. अक्षय, शरद पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आज एकाच व्यासपीठावर येणार आहे. सागर, खरं तर सेवा दलाचा शतक महोत्सवी कार्यक्रम जो आहे तो होत आहे आणि आमदार कपिल पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. संविधान निर्धार सभेचं या कार्यक्रमाला एकाच मंचावरती प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शरद पवार सध्या आता बारामतीमध्ये आहेत आणि खरं तर इंडिया आघाडीची बैठक जी आहे ती दिल्लीमध्ये होत असताना लोकसभेच्या निवडणुकीच्या जागा वाटपावरून इंडिया आघाडीमध्ये चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीमध्ये घेण्याच्या संदर्भात देखील अनेक चर्चा ज्या आहेत त्या या अगोदर इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये आणि महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये झालेल्या आहेत. परंतु अद्याप देखील प्रकाश आंबेडकर यांना इंडिया आघाडीमध्ये एंट्री जी आहे ती दिलेली गेलेली नाही. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी सातत्याने सवाल जो आहे तो उपस्थित केलेला होता. त्यामुळे आज प्रकाश आंबेडकर आपली काही राजकीय भूमिका जी आहे ती या संविधान निर्धार सभेमधून शरद पवार यांच्या समोर काही उपस्थित करणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. त्यामुळे आज दोन दिग्गज नेते जे आहेत ते या संविधान निर्धार सभेमध्ये एकाच मंचावरती व्यासपीठ जे आहे ते एकत्रित सहभागी त्यामुळे या दोन्ही नेत्यांमध्ये कुठल्या महत्वाच्या विषयांवर चर्चा होते का हे पाहणं महत्वाचं असेल. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर